माझे इलेक्ट्रिकलचे काही कामं घेतलेले होते ते मी आता पूर्ण केलेले आहे. आता पूर्ण करून हे बघा, हा सिलिंग फॅन, या सिलिंग फॅनची सर्व्हिसिंग करायची होती, बेरिंग टाकायची होती. पूर्ण इनऑल सर्व्हिसिंग झालेला आहे. हा सर्व्हिस कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर ही समोर जी लावलेली आहे ही ट्यूबलाईटची फिटिंग केली. त्यानंतर या रूममध्ये ही एक ट्यूब आहे, हिची फिटिंग केली. त्याच्यानंतर एक बाहेर ट्यूब लावलेली आहे, ही बाहेरची ट्यूब आहे, ही ट्यूबची फिटिंग झाली. त्यानंतर आता आपण हे बेडरूममध्ये एंट्री करीत आहे. आता हे बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर हे रेग्युलेटरची फिटिंग झाली. ही एक न्यू ट्यूब फिटिंग केली, न्यू बल्ब फिटिंग केलं. होल्डर खराब होतं, होल्डर चेंज केलं. त्यानंतर हे एक होल्डर चेंज केलं, हे होल्डर. त्यानंतर हा एक स्विचचा इंटरनल लूज कॉन्टॅक्ट प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व झाला. त्याच्यानंतर आता हे आपण बेडरूममध्ये आलो आहोत. हा बेडरूमचा फॅन ओके केला. त्याच्यानंतर हे एक स्विच बदललं, स्विचचा प्रॉब्लेम होता हे. त्याच्यानंतर आता हे कम्प्लीट ओके झालं. हँगर बसवलं. त्याच्यानंतर हा स्विच बोर्ड बंद होता, हा पण आपण ऑन केलेला आहे. मध्ये वायरिंग प्रॉब्लेम होता किरकोळ, ते केलं. त्यानंतर इकडची जी आहे त्या बाथरूमची जाळी ती बसून दिली आहे, त्यांची कंप्लीट झाली. त्यानंतर इथं 1 2 3 वस्तू टांगण्यासाठी केलेलं आहे. त्यानंतर ह्या बोर्डाचा प्रॉब्लेम होता, ह्या बोर्डाचा हा एक ट्यूब चालू होत नव्हती, ही ट्यूब. हा एक बल्ब लावला. ओके, काम सर्व कंप्लीट ओके झालं आहे. आता कुठलंही काम बाकी नाही आहे, इन ऑल ओके झालेलं आहे. धन्यवाद.